की ज्यांची जमीन वाहून गेली, ज्यांचा इलेक्ट्रिक खर्च वाहून गेला, त्यांना काही ना काहीतरी आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्याच्यासाठी करायची आवश्यकता. आता राज्य सरकारने जे धोरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी तरतूद दिलेली आहे. 1 वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, पण त्याची गरज लागणार नाही. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले ते पाहिल्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते. आज ही पुरेशी आहे असं मला वाटत नाही.